नमस्कार. स्टोरीज बाय अर्चना चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण ऐकणार आहात माझी स्वरथित कथा, मैत्रिणीचं माहेरपण. शरयू मोबाईल हातात घेऊन शांतपणे बसली होती. सकाळपासून व्हॉट्सअप आणि फेसबुकवर एकामागून एक स्टेटस दिसत होते. अधिक मासाचं वाण मिळालं, माहेरून उटी आली, भावाने खास बोलवलं, कुठे लेकींचे फोटो, कुठे माहेरच्या अंगणात काढलेले क्षण, तर कुठे आईच्या हातचा स्वयंपाक. स्टेटस पाहताना शरयूच्या होठावर हलकसं हसू आलं. पण मनात कुठेतरी एक हुरहुर दाटून आली. आपलं असं कौतुक कधी झालंच नाही. ती स्वतःशीच पुटपुटली. खिडकीच्या बाहेर नजर गेली. समोरच्या झाडावर पक्षी किलबिल करत होते. घरात सगळं सुरळीत होतं. संसार, मुलं, जबाबदाऱ्या, काहीच कमी नव्हतं. तरीही मनाच्या एखाद्या कोपऱ्यात माहेर नावाचा एक नाजूक धागा अजूनही जिवंत होता. तेवढ्यात मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं, माधवी. हॅलो, काय करतेस ग? माधवीनं विचारलं. काही नाही ग, हे अधिक मासाचे स्टेटस बघत होते. माधवी हलकसं हसली. माझंही तेच चाललंय. आई बाबा होते तोपर्यंत थोडाफार तरी अधिक मासाचं कौतुक व्हायचं. आता तर माहेरच संपल्यात जमा आहे ग. क्षणभर दोघीही शांत झाल्या. अगं, आता आपण 50शी पार केली. कुठे अशा अपेक्षा ठेवायच्या आता? शरयू म्हणाली. अपेक्षा नाही ग. माधवीचा स्वर किंचित भरून आला. पण कधीतरी वाटतं ना, कोणीतरी हक्काने म्हणावं, ए ग माहेरी. भाऊ आहे, वहिनी आहे, त्यांचा संसार, त्यांची मुलं, त्यांच्या जबाबदाऱ्या, तेही त्यांच्या जागी चुकीचे नाहीत. पण मनातली माहेरची ओढ कधी संपतच नाही ग. शरयूच्या मनातलं जणू माधवीच बोलत होती. फोन ठेवला, पण दोघींच्या मनातले विचार थांबत नव्हते. शरयूने लगेच त्यांच्या मैत्रिणीच्या ग्रुपवर एक मेसेज टाकला. सांगा बरं, तुमचं माहेर पण अजून टिकून आहे का? काही क्षणात उत्तरांचा पाऊस सुरू झाला. एक म्हणाली, माझा तर भाऊच नाही. दुसरी, आई गेल्यापासून माहेरी जाण्याचं कारणच उरलं नाही. तिसरी म्हणाली, भाऊ आहे, पण आता पूर्वीसारखं काही राहिलं नाही ग. चौथी म्हणाली, माहेर आहे, पण तिथे आता माहेर पण नाही. एकामागून एक मेसेज वाचताना शरयूच्या लक्षात आलं की ग्रुपमधील एकही मैत्रीण अशी नव्हती जिला अजूनही जुन्यासारखं हक्काचं माहेर लाभलं होतं. त्या रात्री शरयूने परत माधवीला पुन्हा फोन केला. ऐक ना, एक कल्पना आहे. काय गं, आपण आपल्या मैत्रिणीचं माहेर पण जपायचं? क्षणभर पलीकडून शांतता पसरली. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? माधवीने विचारलं. अधिक मासानिमित्त सगळ्या मैत्रिणींना घरी बोलवू, पण अगदी सरप्राईज, कुणालाच काही सांगायचं नाही. प्रत्येकीची ओटी भरायची, छोटंसं गिफ्ट द्यायचं आणि एक दिवस त्यांना पुन्हा माहेरची लाडकी लेक असल्याचा अनुभव द्यायचा. माधवी काही क्षण गप्प राहिली. मग तिला भरून आलेला आवाज ऐकू आला. शरयू, ही फक्त कल्पना नाही ग, ही तर एक सुंदर भावना आहे. मग पुढचे काही दिवस दोघींचा अक्षरशः धावपळ सुरू होती. स्वयंपाकाचा बेत त्यांनी स्वतः ठरवला. आंब्याचा रस, मऊसूत पुरणपोळी, सगळ्यांचे आवडीचे पदार्थ, सोबतीला ओटीचं सामान, भेटवस्तू, सजावट, सगळं दोघींनी मिळून केलं. पण तयारी करताना त्यांच्या मनात अनेक शंका आणि प्रश्न येत होते. उगीच तर करत नाही ना आपण हे सगळं? लोकांना आवडेल काय? कोणी याला नाटक तर म्हणणार नाही ना? या वयात अशा गोष्टींनी कोणी भावूक होतं का? पण प्रत्येक वेळी त्यांच्या मनातून एकच उत्तर यायचं, जर यामुळे कुणाच्या चेहऱ्यावर घटकेचा आनंद मिळणार असेल तर हे जरूर करायचं. मग काय, ठरलेल्या दिवशी घर फुलांनी सजलं गेलं. दारात सुंदर रांगोळी काढली होती. स्वयंपाकघरातून आंब्याच्या रसाचा आणि पुरणपोळीचा सुगंध दरवळत होता. एकामागून एक मैत्रिणी येऊ लागल्या. सगळ्यांना वाटलं होतं की हा नेहमीसारखा एखादा गेट टुगेदर असेल. गप्पा, जेवण, जुन्या आठवणी, हशा, टाळ्या, कॉलेजचे दिवस, लग्नानंतरचे किस्से, घर आनंदाने आणि किलबिलाटाने भरून गेलं होतं. आणि मग अचानक शरयूने घोषणा केली, आजचा कार्यक्रम इथेच संपत नाही आहे.
सगळ्या मैत्रिणींनी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या. त्यानंतर एक एक मैत्रीण पाटावर बसू लागली. तिची प्रेमाने ओटी भरली जाऊ लागली. हातात सुंदर भेटवस्तू दिली गेली. आणि शरयू माधवी दोघीही प्रत्येकीला एकच वाक्य सांगत होत्या, आज तू आमच्या माहेरची लेक आहेस. हे वाक्य ऐकताच अनेकांच्या डोळ्यात घळघळा अश्रू वाहू लागले. कित्येक वर्षांनी कोणीतरी त्यांना लेक म्हणून जपलं होतं. कित्येक वर्षांनी कोणीतरी त्यांच्या मनातल्या त्या रिकाम्या कोपऱ्यावर मायेचा हात ठेवला होता. पण अजून एक भावूक क्षण बाकी होता. ग्रुपमधली एक मैत्रीण, जिला सगळ्याजणी हक्काने झाशीची राणी म्हणायच्या. स्वभावाने अत्यंत कणखर, निर्भीड, कधीच न रडणारी, वेळप्रसंगी सगळ्यांना आधार देणारी. तिची ओटी भरून झाल्यावर ती काही क्षण शांत उभी राहिली. अचानक ती शरयूच्या जवळ आली आणि पुढच्या क्षणी तिच्या गळ्यात पडून रडू लागली, अगदी एखाद्या लहान मुलीसारखी. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. भरून आलेल्या आवाजात ती म्हणाली, अगं शरयू, माझ्यासाठीही कुणी असं काही करू शकतं असं मला कधी वाटलंच नव्हतं ग. ती थोडी थांबली आणि ती म्हणाली, आई वडील जिवंत होते तेव्हाही माझं असं कौतुक कधी झालं नाही. आज पहिल्यांदा वाटतंय मी सुद्धा कुणाची तरी लाडकी लेक आहे. क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. कोणाच्याही डोळ्यातलं पाणी लपून राहिलं नाही. शरयू माधवी एकमेकीकडे पाहत होत्या. त्यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण त्या एका वाक्याने त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली होती. आपण उगीच तर केलं नाही ना, लोक काय म्हणतील, कुणाला आवडेल का, या सगळ्या शंकांना त्या एका भावनिक क्षणाने पूर्णविराम दिला होता. त्यांना जाणवलं की आपण काहीही चुकीचं केलं नाही. आपण फक्त काही रिकाम्या झालेल्या मनांना मायेचा ओलावा दिला, काही हरवलेल्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आणि काही स्त्रियांना पुन्हा एकदा लेक असल्याची जाणीव करून दिली. त्या दिवशी गिफ्टची किंमत महत्वाची नव्हती, की ओटीत काय होतं याला अर्थ नव्हता. महत्व होतं ते फक्त त्या शुद्ध भावनेला, त्या मायेला, त्या आपल्यापणाला. कारण स्त्री कितीही मोठी झाली, कितीही कणखर झाली, तिने कितीही जबाबदाऱ्या पेलल्या, तरी तिच्या मनात एक छोटीशी मुलगी कायम जिवंत असते, जिला कधीतरी हक्काने माहेरी जायचं असते. आणि त्या दिवशी शरयू आणि माधवीने त्या सगळ्या मुलींना पुन्हा एकदा हक्काचं माहेर मिळवून दिलं होतं. खरंच माहेर हे फक्त विटाचं घर नसतं. माहेर ही निखळ भावना असते. आणि त्या दिवशी त्या सगळ्या मैत्रिणींना त्यांचं हरवलेलं माहेर पुन्हा सापडलेलं होतं, मैत्रीच्या रूपाने. तर कशी वाटली तुम्हाला कथा नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.